नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नेहमीप्रमाणे इजी न्यूजच्या व्हिडिओजला आपण जो प्रतिसाद देत आहे तो खूपच उत्साह वाढवणार आहे आणि आपण जी काही मेहनत करतो त्याला हा प्रेक्षकांचा दर्शकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून आणखीन मेहनत करावीशी वाटते. आणखीन सत्तेसमोर प्रश्न विचारावेसे वाटतात. आणखीन लोकांना सत्य सांगण्याची इच्छा वाढते. त्यामुळे असाच प्रतिसाद इजी न्यूजला देत राहा. व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना त्याची लिंक शेअर करा, जेणेकरून सबस्क्रायबर्स वाढतील. सबस्क्राईब करायला सांगा. आज जो विषय आपण बोलणार आहोत की फॅसिझमचं पाऊल हे नरेंद्र मोदी सरकारने 3 दिवसांपूर्वीच हे अतिशय सुस्पष्टपणाने जगाला दाखवून दिलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, गेल्या वर्षीच्या माध्यम स्वातंत्र्याचा जो जगातले इंडेक्स निघतात, प्रेस फ्रीडम इंडेक्स, त्या प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये गेल्या वर्षी भारताचा क्रमांक 161वा होता 180 देशांपैकी. आणि त्यानंतर काय काय घडलं आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा पत्रकार परिषद घ्यायला नकार द्यायचा. त्याच्यानंतर जो बायडेनला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दिल्लीत पत्रकार परिषद घ्यायची होती तर त्यांनाही परवानगी दिली नाही की तुम्ही पत्रकार परिषद नाही घ्यायची. म्हणजे स्वतः तर नाहीच घ्यायची, म्हणजे ती जुनी घोषणा त्यांची जी होती ती खरं बदलायला पाहिजे, ना बोलूंगा ना बोलणे दूंगा. तर त्यांनी बायडेनला पण भारतात बोलू दिलं नाही. बायडेनला अमेरिकेला जायच्या आधी व्हिएतनामला थांबून पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि हे सांगावं लागलं की मोदींना मी माध्यम स्वातंत्र्याचा आदर करा, हे मी दिल्लीत बोललो, हे त्यांनी व्हिएतनाममध्ये जाऊन सांगितलं. आणि आता काही दिवसांपूर्वी 2 दिवसांपूर्वी दिल्लीमधल्या 48 पत्रकार आणि स्तंभलेखक कॉलमिस्ट यांच्या घरावरती दिल्ली पोलिसांनी रेड केल्या. त्यांना एकालाही FIRची कॉपी न दाखवता त्यांना पोलीस स्टेशनला उचलून नेलं गेलं. पोलीस स्टेशनमध्ये 12-12, 13-13, 14-14 तास त्यांना डांबून ठेवलं. त्यांना अनेक प्रश्न अक्षरशः वेड्यासारखे विचारले गेले त्या सगळ्या ह्याच्यात. परंजोय गुहानी तर हे पण सांगितलं की त्यांची वागणूक पोलिसांची माझ्याशी म्हणजे त्यांच्याशी व्यक्तिगतरित्या खूप चांगली होती. चहा पाणी खाणं पिणं सगळं विचारत होते. आणि प्रश्न दिल्लीची दंगल तुम्ही कव्हर केली होती का, आणि किसान आंदोलन तुम्ही कव्हर केलं होतं का, अशा प्रकारचे प्रश्न. तर म्हणजे किसान आंदोलन तुम्ही कव्हर केलं होतं का हे पोलिसांना विचारावं लागतं. मग पोलिसांचा इंटेलिजन्स काय आहे? काही नाही याच्यातला. आणि मग त्याच्याबद्दल असं सांगितलं की ती काहीतरी एक न्यूयॉर्क टाइम्समध्ये काहीतरी एक बातमी आली होती आणि त्या न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीच्या आधारे असं यांनी निष्कर्ष काढला की न्यूज क्लिक नावाच्या वेबसाईटला हे अमेरिकेतल्या एका भारतीय माणसाच्या मार्फत चायनीज पैसे आले. आणि मग ते UAPAचा त्यांना सेक्शन लावलं आणि 2 जणांना अटक केली. म्हणजे प्रुबीरला न्यूज क्लिकच्या अटक केली, आणखीन त्यांच्या एका सहकार्याला अटक केली. त्याचं वय आहे 76. दुसरा सहकारी जो अटक केला तो फिजिकली हँडिकॅप्ड आहे. त्या दोघांना त्यांनी अटक करून घेतली आणि UAPA कायद्याच्या अंतर्गत. म्हणजे आता याच्यामध्ये कुठला टेरर ॲक्टिव्हिटी होती आणि असे किती पैसे आले होते? 10-15 लाख रुपये न्यूज क्लिकला त्याच्यामध्ये आले असतील आणि त्याबद्दल यांना त्यांनी अटक करून टाकली. आणि या 48 जणांची मोबाईल जप्त करायचा, त्यांचे लॅपटॉप जप्त करायचे. एक लक्षात घेतलं पाहिजे की आजच्या काळामध्ये मोबाईल फोन हा शरीराचा एक अविभाज्य अंग झालेला आहे. इट हॅज बिकम अन ऑर्गन. आणि त्याच्यामध्ये त्या माणसाची अनेक व्यक्तिगत खाजगी माहिती त्याच्यामध्ये असते. कुटुंबाच्या फोटोग्राफ्सपासून कुटुंबाचे बँक अकाउंट्स, त्यांचे पासवर्ड्स, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी ठेवलेल्या असतात. अशी खाजगी गोष्ट कोणत्याही FIRची कॉपी ॲक्च्युअली हातात न देता, म्हणजे हातात देणं कंपल्सरी आहे कायद्याने. जेव्हा कोणाची तरी चौकशी केली जाते तेव्हा कोणत्या गुन्ह्यासंदर्भात आम्ही तुमची चौकशी करतोय हे पोलिसांना लेखी स्वरूपात त्या FIRची कॉपी देणं सक्तीचं आहे कायद्याने. हे न देता त्यांच्या या वस्तू जप्त करायच्या. आणि भीमा कोरेगावमध्ये आपल्याला जे पाहायला मिळालं की अमेरिकेतल्या विद्यापीठांनी आणि तिथल्या रिसर्च सायंटिस्टनी हे सांगितलं की त्या लॅपटॉप्समध्ये एव्हिडन्स हे नंतर प्लांट केले गेले. असं या पत्रकारांच्या संदर्भामध्ये करायचं आहे का? आणि याच्यामुळे आणि दिल्लीत हे सगळं करण्याचं कारण काय? तर दिल्ली ही राजधानी आहे आणि राजधानीमधल्या 48 मोठ्या पत्रकारांना असं उचलून नेलं की देशभर एक संदेश जातो
की आमच्यापासून सावध राहा, आमच्या विरोधात काही बोलाल, आमच्याबद्दल काही लिहाल, आम्हाला प्रश्न विचाराल तर तुमच्याबद्दल असं असं होईल. म्हणजे यावर्षीच्या प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत कदाचित 180 देशांमध्ये 180व्या नंबरवरती येईल, कारण त्याच्या खालचा नंबर नाही आहे. इतक्या खालच्या पातळीपर्यंत या देशातलं माध्यम स्वातंत्र्य आणि लोकशाही ही नरेंद्र मोदी सरकारने आणून ठेवलेली याच्यात दिसते. राहिलं ऑब्जेक्शन काय, तर चायनीज कंपनीच्या मार्फत आलेलं, एका माणसाला आलेलं फंडिंग हे त्या माणसाने न्यूज क्लिकला दिलं. आता न्यूज क्लिकला ज्या माणसाकडून फंड आले असतील, डोनेशन आले असतील, ते त्यांनी घेतले. त्यांना काय माहिती की त्या माणसाला ते पैसे कुठून आले, आणि ते त्या माहिती करून घेण्याची ना जबाबदारी त्यांच्यावरती येते न्यूज क्लिकवरती, ना ते हे करू शकतात. भारतामधली एखादा व्यक्ती असता तर कदाचित ते माहिती तरी काढू शकले असते. अमेरिकेतल्या एका भारतीय माणसाच्या मार्फत जर त्यांच्याकडे हे डोनेशन आलं, देणगी आली, तर ते हे शोधूच शकत नाही की त्या माणसाला पैसे कुठून आले होते. हा यातला पहिला भाग. दुसरा भाग, चायनीज पैशाबद्दल जर इतकं ऑब्जेक्शन आहे तर मग भारतीय जनता पक्षाची आणि चीनच्या संबंधांची कुंडली मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि 2 दिवसानंतर हा एपिसोड करण्याचं कारणच हे आहे की ही कुंडली मांडायची होती. तुम्हाला आठवतं, नोटबंदी झाली आणि नोटबंदी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी देशभरातल्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावरती पेटीएमची जाहिरात छापून आली, आणि त्या पेटीएमचं मॉडेलिंग केलं होतं नरेंद्र मोदींनी पहिल्या पानावर. आणि आता कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स करायची. त्या पेटीएमचा प्रमोटर होता Alibaba.com नावाची चायनीज वेबसाईटचा मालक. त्या चायनीज कंपनीचं मॉडेलिंग केलं नरेंद्र मोदींनी, देशाच्या पंतप्रधानांनी. आणि ज्या वेळेला हा प्रश्न विचारला गेला की भारताच्या पंतप्रधानाची फोटो वापरून एका खाजगी कंपनीने जाहिरात कशी काय केली, त्याचा किती मोबदला नरेंद्र मोदींनी घेतला, त्यावेळेला असं सांगितलं गेलं की 500 रुपये दिले. म्हणजे पेटीएम सारख्या Alibaba.com या जगातल्या एका अत्यंत श्रीमंत चायनीज माणसाच्या मालकीच्या कंपनीकडून या मॉडेलनी किती रुपये घेतले? 500 रुपये. पेटीएमला याच्यापेक्षा महागडं मॉडेल परवडत नव्हतं का? तो आंबे खाऊ कसे खाल्ले विचारणारा अक्षय कुमार होता ना, त्याला घ्यायचं होतं ना. चोखून खाल्ले का कापून खाल्ले, त्याला मॉडेल म्हणून वापरायचं होतं. देशाच्या पंतप्रधानांनी देशाची इज्जत धुळीला मिळवली 500 रुपयात मॉडेलिंग करून, चायनीज कंपनीचं मॉडेलिंग. याच्यानंतर एका चायनीज कंपनीने त्यांची कार दिल्लीमध्ये लॉन्च केली, आणि त्या कार लॉन्चिंग कोणाच्या हस्ते झालं? भारताच्या बाजारपेठेत दिल्लीमध्ये, देशाच्या राजधानीमध्ये चायनीज कंपनीची कार नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामधली केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केलं. कोण या मीनाक्षी लेखी? या दिल्लीच्या खासदार आहेत, या केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत, आणि त्या प्राणनाथ लेखींच्या सून आहेत, जे प्राणनाथ लेखी नथुराम गोडसेचे वकील होते. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे चायनीज कनेक्शन. मग याच्याबद्दल काय करायचं? याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट, आत्ता काही दिवसांपूर्वी हिंडेनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर इंटरनॅशनल कन्सोर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स आणि ऑर्गनाइज क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट, या OCCRP आणि इंटरनॅशनल कन्सोर्शियम, या 2 जगामधल्या अशा संस्था पत्रकारितेमधल्या ज्यांना पुलिट्झर अवॉर्ड्स मिळालेली आहेत, जी पत्रकारितेतली नोबेल प्राइज म्हटले जातात, ती पुलिट्झर त्यांना मिळालेली आहेत, त्यांना नोबेल द्यावं अशी शिफारस झालेली आहे. अशा 2 जगातल्या अत्यंत नामवंत अशा संस्थांनी काही महिन्यापूर्वी, 1.5-2 महिन्यापूर्वी याच अडाणीच्या कृष्णकृत्यांचं एक इन्व्हेस्टिगेशन छापलं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की चँगचुंग लिंग नावाच्या एका चायनीज माणसाची अदानीमध्ये पार्टनरशिप आहे. आणि भारतामधल्या स्टॉक मार्केटमध्ये ज्या वेळेला अदानींनी कृत्रिमरित्या त्यांच्या शेअर्सच्या प्राइसेस खूप वाढवल्या, त्यावेळेला हे जे नग आहेत चँगचुंग लिंग नावाचे, यांनी याच्यातून
423 मिलियन डॉलर्सचा प्रॉफिट कमावला. म्हणजे न्यूज क्लिकनी कदाचित यांच्या ॲलिगेशन प्रमाणे, यांच्या आरोपाप्रमाणे न्यूज क्लिकनी त्या चायनीज कंपनीच्या मार्फत भारतीय माणसाच्या मार्फत त्यांना पाठवलेली देणगी ही काही लाख रुपयाची आहे. भारतातल्या लोकांच्या जीवावरती या चायनीज माणसाला, गौतम अदानी या माणसानी 423 मिलियन डॉलरचा प्रॉफिट कमावून दिला. गौतम अदानीला ईडी आणि दिल्ली पोलीस बोलवणार का चौकशीसाठी? त्यांच्यावर UAPA लावणार का? हा याच्यातला एक भाग. आता या चँगचुंग लिंग बरोबरचे मॉरिशसच्या मार्फत गौतम अदानी बरोबरचे संबंध इतके उघड झालेले असताना याच्यावरती कारवाई काय नाही करत? एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, नरेंद्र मोदी, अमित शहा, याच्यावर कारवाई व्हायला काय हरकत होती? पण याच्यावरती आजही कारवाई त्यात केली जात नाही. भारतातल्या स्टार्टअप्समध्ये, म्हणजे हे जे म्हणतात ना, काय त्या स्टार्टअप्सला एक नाव दिलंय 100 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट असलेली, त्या स्टार्टअप्समध्ये चायनीज इन्व्हेस्टमेंट कशी काय चालते? म्हणजे एखाद्या कंपनीला चायनीज इन्व्हेस्टमेंट घ्यायची असेल, परवानगी कोण देतं? परवानगी देणारं भारत सरकार आहे ना. मग भारत सरकारला हे चालतं, त्या चायनीज कंपनीनी इथल्या स्टार्टअप्समध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट चालते. त्या भारत सरकारला हा चँगचुंग लिंग कोण जो आहे यांनी 423 मिलियन डॉलर भारतातून कमावले, तर ते त्यांना चालतात. अनेक लहान मोठं कर्ज देणाऱ्या कंपन्या ज्या आहेत, म्हणजे ज्याला मायक्रो फायनान्स करणाऱ्या फायनान्स कंपन्या आहेत, याच्यामध्ये चायनीज इन्व्हेस्टमेंट्स आहेत. कोणी परवानग्या दिल्या? या निर्मला सीतारामननीच दिल्या ना. त्यांच्या अर्थ मंत्रालयाने परवानग्या दिल्यानंतरच या चायनीज कंपन्यांनी या मायक्रो फायनान्स कंपनींना फंडिंग सुरू केलं आणि प्रचंड एक्झॉर्बिटंट रेट ऑफ इंटरेस्ट लावले गेले. इंडियन रेल्वेजनी, नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातल्या रेल्वे मंत्र्यांनी चायनीज कंपनीला 39,000 रेल्वेची चाकं बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. ही इकॉनॉमिक टाइम्सची बातमी आहे. या सगळ्या बातम्या आहेत. 39,000 रेल्वेची चाकं का भारतात बनत नाहीत? चित्तरंजन दास कोच फॅक्टरी ही कलकत्त्यामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून चालू आहे, जी आत्तापर्यंत भारतातले कोचेस बनवत होती रेल्वेचे, आता चायनीज कंपन्यांकडून बनवून घेणार का? आणि तिथल्या सर्व युनियन तोडल्या, तिथल्या कंपनीचं प्रायव्हेटायझेशन करण्याचे घाट घालायला सुरुवात झाली. 1.5 वर्ष तिथल्या कोच फॅक्टरीमध्ये तिथले कामगार बंगालमधले हे संप करतायत. आणि काम कोणाला दिलं जातं? चायनीज कंपनीला. भारतामध्ये एवढे शिल्पकार आहेत, पण भारतामध्ये असलेल्या सरदार पटेलांचं पुतळा हा नरेंद्र मोदी चायनाहून बनवून घेतात. हे चालतं, हे चायनीज कनेक्शन चालतं. 2022 मधला चायना बरोबरचा डेफिसिट, ज्याला आपण म्हणतो ट्रेड डेफिसिट, की भारत किती इम्पोर्ट करतो आणि भारत किती एक्सपोर्ट करतो, हा 77 बिलियन डॉलर्स एवढा आहे होता 2022ला. 1 बिलियन डॉलर म्हणजे 8,400 कोटी. हा 77 बिलियन डॉलर इतका आहे. आणि लोकांना दिवाळीच्या वेळेला मूर्ख बनवून सांगायचो की चायनाशी आपला असं आहे आणि आता आकाशकंदील विकत घ्यायचे नाही, तर मेणबत्त्या विकत घ्यायच्या नाही, तर असं. आणि हे सरदार पटेल पण तिकडून विकत घेणार, हे रेल्वेचे चाकं पण तिकडून विकत घेणार, हे गौतम अदानी चायनाचे पैसे घेणार आणि याच्याबद्दल कारवाई होणार नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट की म्हणजे किती बेशरम पद्धतीने हे सगळं चालू शकतं याची आता कल्पना येईल की ज्या 2019ला नरेंद्र मोदींच्या सरकारने जे निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण दिलं, त्या दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये त्यांनी 3 चायनीज कंपन्यांना हायर केलं होतं भारतीय जनता पक्षाने. आणि भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या कामकाजासाठी ज्या 3 चायनीज कंपन्यांना हायर केलं होतं
त्यांना भारतीय जनता पक्षाने 1,15,00,000 दिले. आणि ज्या वेळेला हे अख्खं गलवान प्रकरण झालं, त्यावेळेला गलवान प्रकरण झाल्यानंतर ज्या 59 ॲप्सवरती, ज्या कंपन्यांवरती भारत सरकारने, नरेंद्र मोदींच्या सरकारने बॅन आणला, त्यावेळेला त्या 59 कंपन्यांपैकी याही 3 कंपन्या होत्या ज्यांनी नरेंद्र मोदी निवडून यावे म्हणून काम केलं होतं. आणि त्याबद्दल नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाने त्यांना 1,15,00,000 दिले होते. मग ब्लॅकलिस्टमध्ये ज्यांना तुम्ही टाकलं त्या कंपन्यांना तुम्ही का बरं काम दिलं होतं? मग याच्याबद्दल JP नड्डांना अटक करून लॉकअपमध्ये घेऊन जाऊन त्यांची ईडीनी चौकशी करायला काय हरकत आहे? या सगळ्या ईडीच्या कारभारावरती आत्ता संजय आपल्या मनीष सिसोदियाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने ईडीला उघडं नागडं केलं ना सुप्रीम कोर्टात, की एकही रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालेलं दिसत नसताना, मनी आलंच नाही तर लॉन्डरिंग काय झालं हे सर्वोच्च न्यायालय विचारतं ईडीला, आणि मनी लॉन्डरिंगच्या अंडर तुम्ही त्या माणसाला अटक करून ठेवता. हे कोणत्या दिशेने यांना न्यायचं आहे? दुसऱ्या बाजूला ह्या सगळा चीनचा एवढा द्वेष देशभर पसरवायचा, आणि दुसऱ्या बाजूला जयशंकरांसारखा, म्हणजे ज्याला ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी हा प्रचंड प्रमाणात आहे, न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा, तो माणूस असं म्हणतो की चीन ही इतकी मोठी अर्थव्यवस्था आहे, त्यांच्याशी कसा काय पंगा घ्यायचा? मी एवढी जर फाटते तर कुठला लाल आग दाखवणार होते? सरळ सांगायचं होतं चीनला आम्ही पिवळी चड्डी दाखवू, आमची लाल आग नाही दिखाएंगे. हे त्यांना घाबरवायचं. आणि कुठल्या तरी माणसाकडून न्यूज क्लिक नावाच्या एका वृत्तसमूहाला काहीतरी देणगी आली, याच्यावरून तुम्ही दिल्लीतल्या 48 पत्रकारांना घेऊन जाणार तुरुंगामध्ये, लॉकअपमध्ये, आणि त्यांची बेकायदेशीररित्या चौकशी करणार, त्यांच्या वस्तू बेकायदेशीररित्या जप्त करणार, आणि असं समजणार की याच्यातून आम्ही देशभरातल्या पत्रकारांना, सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या आणि सत्य सांगणाऱ्या व्यवस्थेला घाबरवू. घाबरण्याचा इतिहास भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे, शेपूट घालण्याचा. लढाईच्या वेळेला या देशातला सामान्य माणूस सर्व ताकदीनिशी, सर्वस्व गमावण्याच्या ताकदीने रस्त्यावर उतरतो, लढतो, आणि जगात सूर्य मावळत नाही असा इतिहास असलेल्या ब्रिटिश साम्राज्याला सुद्धा धुळीला मिळवतो. हा या देशाचा इतिहास आहे. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने लक्षात ठेवलं पाहिजे. जगात सूर्य मावळत नाही अशा साम्राज्याला भारताने धुळीला मिळवलं. याच देशातल्या सामान्य माणसाच्या ताकदीवर. यांचा सूर्य तर रोज नागपूरला उगवतो, नागपूरला मावळतो. आहे काय? या देशातला सामान्य माणूस ज्यावेळेला पेटून रस्त्यावर उठेल, त्यावेळेला हा सगळा उन्मत्तपणा कुठच्या कुठं निघून जाईल. तेव्हा हे सगळे उंदीर त्यांच्या बिळांमध्ये जाऊन लपायला पाहतील. पण आता बिळात लपलेले उंदीर सुद्धा सोडले जाणार नाहीत. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अजिबात या देशातला खरं सांगणारा, सत्य सांगणारा पत्रकार घाबरणार नाही. असे कितीही प्रयत्न केले, कितीही. काल मी काही चॅनलवरती डिस्कशन पाहत होतो आणि असं म्हणत होते याच्यामध्ये, यूट्यूब चॅनल्सवरती, मेनस्ट्रीम चॅनलला तर काही अर्थच उरलेला नाही, पण यूट्यूब चॅनलवरती काही ठिकाणी हे डिस्कशन चाललेलं होतं की हे नरेंद्र मोदी सरकारने फॅसिझमच्या बाबतीमध्ये टाकलेलं अंतिम पाऊल आहे, आणि आता बघा काय होतं. हे अंतिम पाऊल नाही आहे, हे पहिलं पाऊल आहे. याच्यापेक्षा भयंकर गोष्टी करण्याचा प्रयत्न हे सरकार करेल, पण याच्यापेक्षा भयंकर गोष्टी केल्या तरी त्या प्रत्येक गोष्टीला या देशातला सच्चा माणूस पुरून उरेल. हे या उन्मत्त झालेल्या लो IQ बुलडोझर्सनी लक्षात ठेवावं. आणि हे लो IQ बुलडोझर हा खास विशेषण RSS आणि भाजपच्या लोकांसाठी आहे. त्यामुळे त्या निर्बुद्ध फौजेला कसं हरवायचं, बुद्धिमान इंग्रजांना हरवलं, हे तर निर्बुद्ध फौज आहे. त्यामुळे तो काही विषय येणार नाही. पण अशा पद्धतीने या देशामधल्या नागरिकांना अशा ईडी-फिडीच्या धमक्या देऊन जर का तुम्ही घाबरवायला निघालात तर ते होणार नाही. आता थोडंसं ईडीच्या बाबतीमध्ये सुद्धा एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनी 2004 ते 2014 या काळामध्ये एकूण देशभरात टाकलेल्या रेडची संख्या होती 112.
एकूण दाखल केलेली चार्जशीट होती 114. त्याच्यानंतर 2014 ते 2022 पर्यंत ईडीने टाकलेल्या रेड्सची संख्या आहे 3010. 3010, 27 पट जास्त हा ईडीचा गैरवापर या देशामध्ये वाढला. 3000 पैकी चार्जशीट किती याच्यात दाखल झाल्या? 888. 2200 मध्ये तर चार्जशीट दाखल करणे इतकं सुद्धा खोटं लिहू नाही शकले. 2200 केसेसमध्ये 888. त्याच्यामध्ये कन्व्हिक्ट आरोप सिद्ध किती केसेसमध्ये झाले? 888 पैकी 23 केसमध्ये. 888 पैकी 23 केसमध्ये आरोप सिद्ध झाले. 865 केसमध्ये आरोपी यांनी ठरवलेले हे निर्दोष सुटले. याचा अर्थ लक्षात घ्या की ईडी ही फक्त धमक्या देण्यासाठी असते. अजित पवारांचे ॲसेट जप्त केले जातात 1400 कोटी रुपयाचे. 27 तारखेला नरेंद्र मोदी भोपाळमध्ये भाषण देतात, 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार. आणि 2 तारखेला 5 दिवसानंतर भोपाळमध्ये जे थुकलं ते मुंबईत चाटलं. त्याच अजित पवारांना नुसतं भारतीय जनता पक्षाच्या सोबत घेतलं जात नाही, या राज्याच्या 70,000 कोटी रुपयाची लूट ज्यांनी केली असं म्हटलं, त्याच माणसाच्या हातात राज्याची तिजोरीची चावी दिली, अर्थमंत्री बनवलं महाराष्ट्राचं. वा भाई, हे तुमचं जे बिन साबणाचं वॉशिंग मशीन मॉडेल आहे हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. ज्या माणसांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले तो प्रत्येक माणूस भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या पक्षात घेतला. ज्याला भ्रष्ट म्हटलं त्या प्रत्येक माणसाला स्वतःच्या पक्षात घेतलं. संपूर्ण विरोधी पक्ष अत्यंत पवित्र करण्याचं काम भाजपने केलं. आणि आज अख्खा विरोधी पक्ष अत्यंत पवित्र आहे आणि अत्यंत अपवित्र भाजप स्वतः झालेली आहे. कारण हे सगळे अपवित्र म्हटलेले भाजपनी स्वतःकडे घेतले. आता मला तर प्रश्न पडतो, म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये अजित पवार, अमुकन तमुकन, छगन भुजबळ काय लोकांवरती आरोप करत होते. या निवडणुकांमध्ये आरोप करायला कोणावरती आरोप करेल असा प्रश्न आहे. भाजप आरशात बघून स्वतःवरच करेल का आरोप? पण हा उन्मत्तपणा थांबला पाहिजे. या देशातल्या नागरिकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की हे काय चाललंय. प्रसारमाध्यमांची ही जबाबदारी असते. एखादी बातमी, एखादी घटना, एखादी कहाणी, एखादी गोष्ट लोकांसमोर येऊ नये असं जेव्हा वाटत असतं तेव्हा तीच खरी बातमी असते, जी लपवणारे अनेक असतात. आणि ती बातमी समोर आणण्याचं काम जे पत्रकार करतात त्या पत्रकारांवरती अशा पद्धतीच्या त्यांना धमकी देण्यासारख्या अशा कारवाया हे सरकार करतं. आणि याचा नुसता निषेध करून उपयोगाचा नाही, तो पुरेसा नाही. तो जो निषेध आहे तो 2024ला EVM मशीनवरती भारतीय जनता पक्ष सोडून इंडियाच्या उमेदवारांचं बटन दाबूनच होईल. मी दरवेळेला हे सांगतो की 2024च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव पाल्या-पाचोळ्यासारखा झाला पाहिजे, पाल्या-पाचोळ्यासारखा. आणि हे जर होऊ शकलं तरच या देशातली लोकशाही, तरच या देशातली धर्मनिरपेक्षता, तरच या देशातला समाजवाद या गोष्टी टिकून राहतील. अन्यथा 2024 ही या देशात झालेली शेवटची निवडणूक असेल. आजच्या या भागामध्ये इतकंच. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या काळातल्या व्हिडिओची पूर्वसूचना ही आपल्याला मिळत राहील. धन्यवाद.